टाइप्स ऑफ verbs, क्रियापद आणि क्रियापदांचे प्रकार. वर्ब क्रियापद म्हणजे काय? वर्ब इज अ वर्ड used to describe an action, state or occurrence. म्हणजे वाक्यामध्ये व्यक्ती, जागा किंवा वस्तू यांची क्रिया, स्थिती यांची माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. क्रियापदाची उदाहरणे पाहूया. गेट, स्विम, गिव्ह, टेक, टॉक, ओपन, टीच, पेंट, अटॅक, काउंट, टेल, क्राय, प्ले, बीट, डान्स, हेल्प, प्रिंट, हिट, पुल, यूज, एम, इज, आर, विजिट, पनिश, वेट ही काही verbs आहेत. टाइप्स ऑफ verbs, क्रियापदांचे प्रकार. क्रियापदांचे मुख्य दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार मेन verbs म्हणजे मुख्य क्रियापदे व दुसरा प्रकार ऑक्झिलिअरी verbs किंवा हेल्पिंग verbs म्हणजे सहाय्यकारी क्रियापदे. मेन verb मुख्य क्रियापद म्हणजे काय? The main verb is the action word of the main clause that the subject completes. म्हणजे कृती पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला मुख्य क्रियापद असे म्हणतात. टाइप्स ऑफ मेन verbs म्हणजे मुख्य क्रियापदाचे प्रकार. मेन verbचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार ट्रान्झिटिव्ह verb म्हणजे सकर्मक क्रियापद आणि दुसरा इंट्रान्झिटिव्ह verb म्हणजे अकर्मक क्रियापद. ट्रान्झिटिव्ह verb सकर्मक क्रियापद म्हणजे काय? अ ट्रान्झिटिव्ह verb इज अ verb that denotes an action which passes over from the doer or subject to an object. म्हणजे ज्या क्रियापदाला क्रिया पूर्ण करण्यासाठी कर्माची आवश्यकता असते त्या क्रियापदाला सकर्मक क्रियापद असे म्हणतात. ट्रान्झिटिव्ह verbची उदाहरणे पाहूया. टर्न ऑन, इम्प्रेस, टीच, होल्ड, ऍक्टिव्ह, पुश, मेल्ट, वर्शिप, स्ट्रोक, शाईन, लव, फीड, बेग, हग, पुल, ड्रॉ, गाइड, टच, मॉडिफाय, चेंज, बाय ही काही ट्रान्झिटिव्ह verbs आहेत. आता आपण ट्रान्झिटिव्ह verbचा वाक्यामध्ये उपयोग करूया. शी कट द केक या वाक्यामध्ये कट हे ट्रान्झिटिव्ह verb आहे. ही गेव हर अ फ्लॉवर या वाक्यामध्ये गेव हे ट्रान्झिटिव्ह verb आहे. दे क्लाइम्ड द माउंटन या वाक्यामध्ये क्लाइम्ड हे ट्रान्झिटिव्ह verb आहे. इंट्रान्झिटिव्ह verb अकर्मक क्रियापद. An intransitive verb is a verb that denotes an action which does not pass over to an object or expresses a state of being. म्हणजे ज्या क्रियापदाला क्रिया पूर्ण करण्यासाठी कर्माची आवश्यकता नसते त्या क्रियापदाला अकर्मक क्रियापद असे म्हणतात. इंट्रान्झिटिव्ह verbची काही उदाहरणे पाहूया. ॲग्री, ॲपियर, अराइव्ह, बिकम, क्राय, डाय, फ्लाय, गो, ग्रो, हॅपन, जम्प, लाफ, लर्न, लेफ्ट, लिसन, रीड, रन, सिट, स्लीप, स्माइल, स्टँड,
स्विम, वॉक ही काही इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब्स आहेत. आता आपण इंट्रान्झिटिव्ह व्हर्बचा वाक्यामध्ये उपयोग करूया. ही इज रनिंग या वाक्यामध्ये रनिंग हे इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. शी डाईड या वाक्यामध्ये डाईड हे इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. द गर्ल इज डान्सिंग या वाक्यामध्ये डान्सिंग हे इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. व्हर्बचा दुसरा प्रकार आपण पाहणार आहोत ऑक्झिलिअरी व्हर्ब्स म्हणजेच हेल्पिंग व्हर्ब्स. सहाय्यकारी क्रियापदे म्हणजे काय? अ व्हर्ब विच हेल्प्स मेन व्हर्ब in forming a sentence is called as auxiliary verbs. म्हणजेच वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मुख्य क्रियापदाला सहाय्य करणाऱ्या क्रियापदाला सहाय्यक क्रियापद असे म्हणतात. काही ऑक्झिलिअरी व्हर्ब्स पाहूया. am, is, are, was, were, will, shall, have, has, had, should, would, can, could, may, might, must, do, does, did, need, dare, ought to, used to, be, being, been ही काही ऑक्झिलिअरी व्हर्ब्स आहेत. आता आपण काही ऑक्झिलिअरी व्हर्बचा वाक्यामध्ये उपयोग करूया. शी वॉज लाफिंग या वाक्यामध्ये वॉज हे ऑक्झिलिअरी व्हर्ब आहे. आय हॅव सीन हिम या वाक्यामध्ये हॅव हे ऑक्झिलिअरी व्हर्ब आहे. आय कुड स्विम या वाक्यामध्ये कुड हे ऑक्झिलिअरी व्हर्ब आहे. Strong verbs and weak verbs. Strong verbs, those verbs which become past form or past participle form by changing inside vowel of the present form are called strong verbs. म्हणजे वर्तमान काळी रूपाचे भूतकाळी किंवा भूतकाळाच्या तिसऱ्या रूपात बदल होताना क्रियापदाच्या आतील स्वरात बदल होत असेल तर ती स्ट्रॉंग व्हर्ब्स असतात. काही स्ट्रॉंग व्हर्ब्सची उदाहरणे पाहूया. स्ट्रॉंग व्हर्ब्स आपण तिन्ही फॉर्म मध्ये पाहूया. प्रेझेंट फॉर्म, पास्ट फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म. गिव्ह, गेव, गिव्हन. सिंग, सॅंग, संग. ब्रिंग, brought, brought. See, saw, seen. Take, took, taken. ही काही स्ट्रॉंग व्हर्ब्सची उदाहरणे आहेत. वीक व्हर्ब्स म्हणजे काय? दोज व्हर्ब्स which become past form or past participle form by adding ed, d or t to the present form are called weak verbs. म्हणजेच वर्तमान काळी रूपाचे भूतकाळी किंवा भूतकाळाच्या तिसऱ्या रूपात बदल होताना क्रियापदाच्या शेवटी ईडी, डी किंवा टी लागले असेल तर ती वीक व्हर्ब्स असतात. आता आपण वीक व्हर्ब्सची काही उदाहरणे पाहूया. ही वीक व्हर्ब्स आपण तीनही रूपामध्ये पाहूया. प्रेझेंट फॉर्म, पास्ट फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म. जम्प, जम्प्ड, जम्प्ड. लुक, लुक्ड, लुक्ड. स्माइल, स्माइल्ड, स्माइल्ड. स्पेंड, स्पेंट, स्पेंट. कट, कट, कट. अशा प्रकारे आपण व्हर्ब म्हणजे काय आणि व्हर्बचे विविध प्रकार कोणते हे या व्हिडिओमध्ये पाहिले.